आणि यानंतर बातमी येते म्हणजे एकतर बारामतीमध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जाते, कारण बारामतीच्या संवाद मेळाव्यात शरद पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. गेली 50 वर्ष शरद पवारांच्या बाजूने उभे असलेल्या बारामतीच्या व्यापाऱ्यांनी शरद पवारांच्या मेळाव्याला येण्यास थेट नकार दिलेला आहे. वेळ नसल्याचं कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी शरद पवार यांच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकत नसल्याचं म्हटलंय. व्यापारी संघाच्या अध्यक्षांकडून प्रमुखांकडून प्रवाह पवार यांना याबाबत कळवण्यात आले. त्यामुळे आता पवार यांनी काल झालेल्या वकील बार असोसिएशनच्या संवाद मेळाव्यात नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला पक्षाला उभं राहायचं सांगितलं. त्या निवडणुका मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या निवडणुकीत जमीन आसमानाचा फरक होता. तो फरक याचा अर्थ निवडणुकीमध्ये साधेपणा, सत्तेचा गैरवापर कुठेही नाही, पैशाचा चमत्कार कुठेही नाही, आणि साधारणचा लोक त्यांच्या मनाला पटेल त्याच्या पाठीशी उभं राहत असत. आणि ती निवडणूक तशा पद्धतीनं वाटली जाईल. या निवडणुकीमध्ये काही घटकांनी माझ्यासाठी अतिशय कष्ट केले. त्याच्यामध्ये दोन घटक होते. एक, मी पुण्याला शिकत असताना माझ्याबरोबर एक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते आणि बारामती भागातले होते. त्यांनी या निवडणुकीत फार कष्ट केले.